आणि आता पाहूयात गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। बीड जिल्ह्यामध्ये कुपोषण मुक्तीसाठी काम करणाऱ्या अंगणवाड्यांमधून लहानग्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या साहित्यामध्ये अळे आणि किडे आढळून आले। पोषण आहाराच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून पुरवठादार आणि अधिकारी यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी करण्यात आली। हिंगोलीत एका महिलेने आपल्या 7 महिन्यांच्या बाळाला परीक्षा केंद्राबाहेर साडीचा झोका करून झोपवलं आणि 12वी परीक्षेचा पेपर दिलाय। पेपर संपेपर्यंत या बाळाचा त्याच्या वडिलांनी सांभाळ केलाय। हे चित्र पाहून या जोडप्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। उस्मानाबादमध्ये यंदा कधी नव्हे तो तुरीला 8,000 रुपयांचा भाव मिळाला। यंदा जिल्ह्यामध्ये तुरीचं उत्पादन निम्म्यावरती आल्यानं शेतकऱ्यांकडे मात्र विकायला तूरच उरली नाहीये। तुरीची आवक अशीच राहिली तर तूर डाळीचे भाव दुपटीनं वाढण्याची चिन्ह आहेत। महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नसल्यानं सध्या सुरू असलेल्या 12वीची बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवरती शिक्षक महासंघानं बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद या 3 जिल्ह्यांमध्ये 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरती बहिष्कार टाकण्यात आल्याचं सांगण्यात आलं। जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद गावामध्ये गेल्या 15 दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या। दरम्यान गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद झालेत। या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। नांदेडमधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या लोखंडी रेलिंगमध्ये गोविंद पौळ यांचा पाय अडकला होता। तब्बल 1 तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कटरनं पाईप कापत त्यांची सुटका केली। जळगाव जिल्ह्यातील बोदवड शहर हे नियमित दुष्काळग्रस्त म्हणून ओळखलं जातं। या शहराच्या स्वतंत्र पाणी पुरवठ्यासाठी कोणतीही सोय नाही। शहरातील हिरवा तलाव गेल्या अनेक वर्षांपासून ओस पडलाय। प्रशासनानं त्याकडे लक्ष दिल्यास पाण्याचा प्रश्न सुटेल अशी मागणी होती आहे। टेकड्यांचं शहर असलेल्या खामगाव शहरात महिन्यातून केवळ 3 वेळा पाणी मिळतंय। तांत्रिक अडचणीमुळे लोकांना पाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते। उन्हाळा येण्याआधी ही अडचण दूर करण्याची मागणी होती आहे। जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीला 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानं जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आता कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। खानापूर तालुक्यातील आळसण आणि कमळापूर गावांच्या वेशीवरती बिबट्याचा वावर आढळून आला। वन विभागाकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं असून या परिसरामध्ये लोकांनी गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलं। कोकण किनारपट्टीवरील गुहागर येथे गुहा आणि बागेश्री अशा 2 कासवांच्या पाठीवरती सॅटेलाइट टॅगिंग करून त्यांना समुद्रात सोडण्यात आलं। त्यातून कासवांचा पाण्यातील प्रवास जाणून घेत संशोधन करण्यात येणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील हत्तीपौल तलाव परिसरात पक्ष्यांची मांदियाळी पाहायला मिळते। परदेशातून स्थलांतर करत दाखल झालेल्या पक्ष्यांची झलक टिपण्यासाठी पर्यटक सुद्धा गर्दी करतायत। संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त जळगावमध्ये ठिकठिकाणी पथनाट्याद्वारे स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली। शहरातील प्रत्येक चौकात हा उपक्रम राबवण्यात आला। औरंगाबादेत सहकार मंत्री अतुल सावे यांनी महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलं। यात देश पातळीवरील जवळपास 40 कंपन्या आणि 10 महामंडळं सहभागी होणार आहेत, तर 5,000 तरुण या मेळाव्यांना हजेरी लावतील। गेल्या काही दिवसांपासून लंपी आजारानं पशुपालक त्रस्त झाले। त्या संकटानंतर आता चारा टंचाईचं नवं संकट पशुपालकांसमोर उभं राहिलंय। महागाव तालुक्यातील इजणी इथे महेश पानपट्टे या शेतकऱ्याच्या घराला आग लागली। या आगीमध्ये घरातील 25 क्विंटल कापूस आणि इतर साहित्य जळून खाक झालं। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी अकोल्यातील सिव्हिल लाईन चौकामध्ये जोरदार निदर्शनं करत राऊत यांच्या फोटोला चपला मारल्या आणि पोलिसात तक्रार दाखल केली। बीड जिल्हा बँकेमध्ये मृत व्यक्तीच्या खात्यावरील रक्कम परस्पर उचलल्याचा प्रकार उघड झाला। या प्रकरणी दोषी बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आलं। गेल्या काही वर्षांपासून दौंड तालुक्यातील मलठण गावातील कनेक्शन पोलचं काम रखडलं। त्यामुळे वाटलूट आणि नायगावमध्ये शेतकऱ्यांना वीज पुरवठा होत नाही। त्याअभावी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असून महावितरणच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी अर्धनग्न होत आंदोलन केलं।
साताऱ्यात निधी वाटपात पक्षपातीपणा केला जात असून सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून खोट्या कारवाया केल्या जात आहेत। या विरोधात विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी बॉम्बे रेस्टॉरंट ते जिल्हाधिकारी कार्यालय असा लाठी मोर्चा काढत निदर्शनं केली। संजय राऊत यांच्या निषेधार्थ बीडमध्ये शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला। तसंच संजय राऊत यांच्यावरती गुन्हा दाखल करा या मागणीसाठी बीड शहर पोलीस ठाण्यात ही आंदोलन करण्यात आलं। सोलापुरात गेल्या 4 दिवसांपासून अंगणवाडी सेविका जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतायत। त्याची दखल न घेतल्यानं आज या आंदोलकांनी बांगड्या मोर्चा आंदोलन करत शासनाचा निषेध व्यक्त केला। प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे। बंगळुरू इथल्या जैन विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाल्याचा आरोप करत नांदेडमध्ये वंचित आघाडीनं मोर्चा काढला। बंगळुरू विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अपमान करणारी एकांकिका सादर केल्याचा वंचितचा आरोप आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे कामाचा व्याप खूप मोठा असतो असं असून सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसाठी रोड शो केला। नक्कीच त्यांना काही वेगळा अंदाज आला असावा म्हणून ते प्रचारात उतरल्याची मार्मिक टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली। पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी 1 दिवस उरलेला असताना भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मेळावा घेतला। यावेळी पराभवाचा अंदाज आल्यानंच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे इकडे वेळ पाया घालवत नसतील असा टोला त्यांनी लगावला। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा जाहीर केला। त्यामुळे भाजप उमेदवार हेमंत रासने यांना मोठा धक्का बसला। हेमंत रासने हे दगडूशेठ हलवाई गणपतीचे विश्वस्त आहेत। खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जालना जिल्ह्यातल्या परतूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। प्रकाश आंबेडकरांच्या जाहीर सभेवरती जयदेव गायकवाड यांनी जहरी टीका केली आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणातून काहीच आउटपुट निघत नसल्याचं सांगत प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणामुळे चळवळीतील 2 पिढ्या बर्बाद झाल्याचा आरोप त्यांनी केला। हिंदू समाजाच्या प्रगतीसाठी आणि संघटन वाढीसाठी समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन हनुमान चालीसा पठणाला सुरुवात केली करावी असं आवाहन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक प्रवीण तोगडिया यांनी परभणीमध्ये केलं। त्यामुळे पुन्हा एकदा हनुमान चालीसा विषय चर्चेमध्ये येण्याची शक्यता निर्माण झाली। शनी शिंगणापूर इथे दर्शनाला गेलेल्या भाविकांना 500 रुपये प्रतिव्यक्ती दिल्यावरच दर्शन दिलं जाईल असं सांगण्यात आल्यानंतर भाविक आणि सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये बाचाबाची झाली। याबाबत विश्वासाने कोणतेही आश्वासन न दिल्यानं भाविक संतप्त झाले। धुळ्याच्या मोहाडी उपनगर परिसरामध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली। सतीश बाबू मिस्त्री असं या तरुणाचं नाव असून त्याचं धड पोलिसांना सापडलं। त्याच्या डोक्याचा भाग हा मिळाला असून आता तपास सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्याच्या मुकुटवन इथल्या परीक्षा केंद्रातून 12वीचा पेपर फुटला होता। या प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली। रोहित भटवलकर असं त्याचं नाव असून एक विद्यार्थिनी पेपर सोडवत असताना त्याचे फोटो काढून व्हायरल करण्यात आले। भंडाऱ्याच्या लाखांदुरीमध्ये शेतातील माल घेऊन जाणारा ट्रॅक्टर पुलावरून 30 फूट खोल नदीत कोसळला। यात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झाले। हिंगोलीतल्या कन्हेरगाव नाकाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरती संत्री वाहून येणाऱ्या ट्रकचा अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक दुभाजकाला धडकला आणि जागीच उलटला। यात चालक आणि वाहक किरकोळ जखमी झाले मात्र संत्र्यांचं मोठं नुकसान झालं। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। काढण्यात आल्यात आणि यानुसार एकंदर 9 प्रकारची उपकरणं बसवली जाणार आहेत। रेल्वे प्रवाशांना आता पिण्याच्या पाण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत। IRCTCने
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील निवडक रेल्वे स्थानकात रेल नीरचा पुरवठा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिडकोकडून 6,000 घरांची सोडत काढण्यात येणार आहे. यात पनवेल, खांदेश्वर आणि खारघर इथल्या घरांचा समावेश असेल. या सोडतीसाठी सिडकोकडून तयारी सुरू आहे. धुळे शहरातील कचरा समस्येबाबत अस्वच्छता असलेल्या भागातील स्वच्छता निरीक्षकावर थेट कारवाई करण्याचा इशारा महापौर प्रतिभा चौधरी यांनी दिलाय. शहरात कचऱ्याची समस्या कायम असून अनेक भागांमध्ये कचरा उचलला जात नसल्याची तक्रार नगरसेवकांनी महापौर प्रतिभा चौधरी यांच्याकडे केली होती. बुलढाणा शहरवासियांनी तब्बल 60% कर थकवल्याचं समोर आलंय. 4 कोटींची वसुली करण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे यंदा बुलढाणा नगर परिषद सक्तीची कर वसुली मोहीम राबवणार आहे. सूर्य फेब्रुवारीतच आग ओकायला लागला अशी स्थिती नागपूरमध्ये निर्माण झाली आहे. नागपूरचं कमाल तापमान 36.8 अंशांवरती गेलंय. मागच्या 2 दिवसांपासून सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाकडून ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. समता पक्षाच्या वतीने आज सुप्रीम कोर्टात मशाल चिन्हासंदर्भात याचिका दाखल करण्यात येणार आहे. ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात समता पक्ष याचिका दाखल करणार आहे. विदर्भातील ठाकरे गटाची पडझड रोखण्यासाठी शिवसंवाद यात्रा काढण्यात येणार आहे. भंडारा, नागपूर, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात 25 तारखेपासून शिवसंवाद यात्रा सुरू होईल. हसन मुश्रीफांवरील ईडी कारवाईचा आढावा घेण्यासाठी किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल झालेत. यावेळी भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. दापोली तालुक्यातील दाभोळ बंदरात डिझेलची तस्करी करणारी बोट जप्त करण्यात आली. यावेळी बोटीतून 40,000 लिटर इतका डिझेल साठा जप्त करण्यात आला. नागपुरात मेहंदीबाग पुलाजवळ अगरबत्तीच्या दुकानात चोरी झाली आहे. चोरट्यांनी दुकान फोडून 7 लाखांची रोख रक्कम लंपास केली. वाशिममध्ये ताईबाई अढाव या शेतकरी महिलेच्या शेतातील 1.5 एकरातील 2,000 वांग्यांची आणि 500 कोबीची झाडं अज्ञात व्यक्तीनं उपटून फेकली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याचं सुमारे 2 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय. या प्रकरणाची चौकशी करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. गेले काही दिवस कांद्याला चांगला भाव मिळत असताना आता पुन्हा कांद्याच्या दरात घट झाली आहे. कांद्याला प्रति किलो 7 ते 8 रुपये भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झाला. कांद्याच्या दरात घसरण होत असल्यानं शेतकरी हवालदिल झाले. जळगावच्या चोपडामध्ये शेतकऱ्यांना बैलांचा वापर करत बैलातील शेतातील कांदा जो आहे तो काढला. योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचललं. अलिबागचा पांढरा कांदा बाजारपेठेत जाण्यासाठी सज्ज झालाय. कांद्याची माळ तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. उस्मानाबादमध्ये तुरीला 8,000 रुपये दर मिळतोय. बाजारपेठेतील तुरीची आवक निम्म्यावर आली असून येत्या काळात तुरीचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. राज्यातील बाजारपेठांमध्ये हिरव्या मिरचीची आवक घटल्यानं मिरचीचे दर तेजीत आहेत. मिरचीला सरासरी 2,500 ते 3,500 रुपयांपर्यंतच्या दरम्यान दर मिळतोय. धुळ्यातल्या शिरपूर तालुक्यातील हिंगोणी इथे कुंदन पाटील या तरुण शेतकऱ्याने विलायची केळीची लागवड केली. यातून त्याला तब्बल 2.5 एकरामध्ये 15 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. महत्त्वाचं म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून त्यानं केळी लागवडीचं तंत्र अवगत केलं. हिंगोलीत गेल्या 7 दिवसांपासून हळद खरेदी बंद आहे. हळदीचे भाव घसरल्यानं व्यापाऱ्यांनी हळद खरेदीकडे पाठ फिरवली. देशात जानेवारी 2022 पासून 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत 700 लाख मेट्रिक टनांहून अधिक तांदळाची खरेदी केली आहे. 96 लाख शेतकऱ्यांना फायदा झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील धावडा इथे शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. गोंदियामधील 9 कृषी केंद्रांचे खत विक्री परवाने रद्द करण्यात आले. कृषी केंद्र धारकांना 5 मशीनद्वारे खत विकणे केंद्र शासनाने अनिवार्य केलेले असताना सुद्धा जिल्ह्यातील काही कृषी केंद्र संचालक ऑफलाईन पद्धतीने अनुदानित खतांची विक्री करत होते. लाभार्थी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने QR कोडद्वारे पाणीपट्टी वसुली करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांवरील ताण, आर्थिक जोखीम कमी करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून ऑनलाईन वसुलीचा निर्णय घेण्यात आला. बीडमध्ये महावितरणने थकबाकीदारांविरुद्ध कठोर कारवाईला सुरुवात केली. वीज बिल न भरणाऱ्या तब्बल 25,000 ग्राहकांचं वीज कनेक्शन तोडण्यात आले. ग्राहकांनी लवकरात लवकर वीज बिल भरावं असं आवाहन महावितरणने केलं. भंडाऱ्यात 49,500
54 शेतकऱ्यांकडे कृषी पंपाचे तब्बल 266 कोटी 44 लाख थकीत आहेत. त्यामुळे 1699 शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडण्यात आलं. ऐन रब्बी हंगामात वीज कापण्यात आल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. 2021 पीक विमा प्रकरणी राज्य सरकारकडून औरंगाबाद खंडपीठात शपथपत्र दाखल करण्यात आले. त्यामुळे कोर्ट आता आरसीसी कारवाईवरील स्थगिती उठवणार का, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे. भंडाऱ्यात लंपीमुळे 1149 जनावरं बाधित झाली असून आतापर्यंत 125 जनावरांचा मृत्यू झाला. दरम्यान संबंधित विभागामार्फत पशुपालकांना 8,32,000च्या मदतीचं वाटप करण्यात आलंय. सहकाराच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय क्षेत्राला बळकटी देणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं वक्तव्य केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी केलंय. मच्छीमार आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिलं जाणार आहे. तुळजापुरात कांदा दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानीकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी गाढवाच्या गळ्यात कांद्याची माळ घातली. या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानं किसान सभा आक्रमक झाली आहे. कांदा उत्पादकांना दिलासा द्या, अन्यथा मंत्र्यांच्या दारात कांदे ओतू, असा इशारा अजित नवलेंनी सरकारला दिला. उस्मानाबादमधील अंगणवाडी सेविकांचा गेल्या 4 दिवसांपासून बेमुदत संप सुरू आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या बंद असून चिमुकल्यांचे हाल होत आहेत. आम्हाला मानधन नको तर वेतन द्या, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोह खनिज खाण विस्ताराला मोठा विरोध होतोय. सुरजागड खाण विस्ताराच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग वगळता अन्य सर्व परीक्षा सर्व सरळ सेवा परीक्षेच्या भरतीच्या परीक्षांचे शुल्क आता सरसकटपणे 1,000 रुपये करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. एमपीएससीची परीक्षा वगळून अन्य परीक्षांचे सरासरी शुल्क 600 ते 650 रुपये होतं. चेंबूर ते वडाळाजवळील संत गाडगे महाराज चौक या भागांना जोडणाऱ्या मोनोरेलवर अत्याधुनिक संवाद प्रणाली बसवली जाणार आहे. त्यासाठी मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून 5,52,00,000च्या निविदा काढण्यात आल्यात आणि यानुसार एकंदर 9 प्रकारची उपकरणं बसवली जाणार आहेत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. पाहूयात इतरही काही बातम्या वेगवान स्वरूपात. खासदार उदयनराजे भोसले यांचा 24 फेब्रुवारीला वाढदिवस असून त्यानिमित्त साताऱ्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. गांधी मैदानातील शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये त्यांनी उपस्थिती लावत पुन्हा एकदा कॉलर उडवून चाहत्यांची मनं जिंकली. नांदेडमधल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा 24 फेब्रुवारीला पार पडणार आहे. या दीक्षांत सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असून गडकरींना डी लिग पदवीनं सन्मानित करण्यात येणार आहे. जळगावातल्या पिंपराळ्यामध्ये भव्य शिवस्मारक साकारलं जाणार आहे. यासाठी 4 टन ब्रॉन्झ धातूचा वापर करून छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा साकारण्यात आला. G20 आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये औरंगाबादमध्ये 3200 चौरस फुटावरती वारली चित्र साकारण्यात आलं. पालघरच्या या महिलांची इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.